हॅलो, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या YouTubeच्या चॅनलमध्ये. तर आजच्या व्लॉगमध्ये थोडेसे ड्रेसचे आणि चप्पलचे रिव्ह्यू देणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्लॉग जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा. पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर हा बघा पूर्ण कॉटनचा ड्रेस आहे आणि विथ ओढणी आहे आणि हा ड्रेस मला 750 ला मिळाला. तर हा काय मी ऑनलाईन वगैरे मागवलेला नाही. शिवाजी चौक कल्याण इथून मी हा खरेदी केलेला आहे. तर 750 ला पूर्णपणे कॉटन आहे हा ड्रेस आणि विथ ओढणी मिळालेला आहे. तर छान वाटला आणि हा ड्रेस नंतर मी तुम्हाला घालून देखील दाखवणार आहे. आणि हा जो ड्रेस आहे हा मी मिशोवरून मागवलेला होता. तर मिशोची किंमत ही 442 होती आणि मी जेव्हा मिशोवर पाहिला त्यावेळेस मला आवडला आणि आता हा ओपन करून बघतीये. तर हा ना प्रिंटेड आहे आणि हे काय वर्क केलेलं हँडवर्कचं काम नाही आहे. हे जे बटरफ्लाय दिसत आहेत ते तर प्रिंटेड आहे. तर असं बघायला गेल्यानंतर खूप छान दिसतो, पण त्याचं कापड जेव्हा मी त्याला हात लावला ना तर कापड इतकं एकदम हलक्या क्वालिटीचं कापड होतं ते. तर फक्त कापड मला आवडलं नाही आणि प्रिंट होती म्हणून मी हा ड्रेस रिजेक्ट केलेला आहे. तर हा मी रिटर्न करते. तर हा मिशोवरून मी मागवला होता. तर ह्याचं फॅब्रिक काही मला आवडलं नाही आणि म्हणून मग मी याला रिटर्न करणार आहे. तर हा बघा हा पूर्ण कॉटनचा ड्रेस आहे. धुतलेला नाहीये मी, असाच मी घालून तुम्हाला दाखवलेला आहे. तर मस्त आहे. याची पॅन्ट जी आहे ती एकदम अशी म्हणतो ना लूज आहे अशी चुडीदार टाईपमध्ये आणि ही ओढणी बघा, ओढणी पण खूप मोठी आहे आणि हलकं फुलकं कॉटन. सध्या गरमी आहे, पाऊस पडत नाहीये आणि खूप गरमीचं वातावरण. अशा वातावरणामध्ये कॉटनचे ड्रेस खूप छान वाटतात हलके फुलके घालायला. इतका सुंदर ड्रेस आहे, मला फार आवडला. याच्यातून भरपूर कलर होते पण मला माहिती नाही, मला ब्लॅक कलर आवडतो आणि म्हणून तुम्ही पाहत असाल तर माझ्याकडे जास्तीत जास्त डार्क शेडमध्ये कलर तुम्हाला पाहायला मिळतील. लाईट शेडचे पण आहेत पण मला जास्तीत जास्त ब्लॅक हा कलर फार आवडतो. कसा वाटला हा ड्रेस मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर शिवाजी चौकामध्ये एक छोटंसं असं शॉप आहे, शॉप नाही म्हणता येणार, छोटीशी टपरी आहे आणि त्या टपरीवरती हे ड्रेस खूप छान रिझनेबल रेटमध्ये मिळतात. जर तुम्हाला हवं असेल ह्याचा ॲड्रेस तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तसं. तर आता इथे दुसऱ्या दिवशी मी हाच ड्रेस घातला, धुतला होता आणि मग दुसऱ्या दिवशी हा ड्रेस घालून मी आता माझी रोजची तयारीला लागलेली. तर माझी सकाळची कामं सुरू झालेली आहेत. तर आता हीच कामं करता करता खूप साऱ्या गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायच्या आहेत, बोलायच्या आहेत. तर हल्ली आता असं होतंय की रेग्युलर व्लॉग येत नाहीत, दिवसाआड माझे व्लॉग येत आहेत. तर तुम्ही समजून घ्या, कारण की सध्या घरातली कामं असतात, त्याच्यानंतर बाहेरची खरेदी झालेली आहे, चालू आहेत, सोबतच नवरीची खरेदी आणि आमच्या बिल्डिंगमध्ये देखील एक लग्न आहे, त्याच्यामुळे तिकडे देखील आमचं थोडंसं येणं जाणं आहे. त्याच्यामुळे थोडंसं ना धावपळ चाललेली आहे. बरं असो. तर आता इथे ना मला तुम्हाला सांगायचं तर 10वीचा रिझल्ट लागला आणि 10वीच्या रिझल्टमध्ये खूप छान असे मार्क्स मिळाले आहेत 10वीच्या मुलांना. तर त्या सगळ्यांचं अभिनंदन करते मी. तर खूप सुंदर सुंदर मार्क्स आणि पर्सेंटेज बघून खूप छान वाटलं आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्याकडून आणि माझ्या या यूट्यूबच्या चॅनलकडून खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. तर आता इथे सकाळची मी माझी झाड लोट वगैरे करून घेतलं, अंघोळ वगैरे झाली होती आणि बरीचशी कामं आणखीन बाकी आहेत. तर हे बघा सोफ्यावरती ना मी ते सगळे साड्या आणि ड्रेस तसेच ठेवलेत. तर मला त्याला आता फॉल बिडिंग आणि ब्लाऊज शिवायला टाकायचे आहे. तर इथे मी किचनमध्ये आलेली आहे. तर मला आता बनवायची आहे भाजी चपाती. तर ना भाजी माझी तयारच होती फ्रीजमध्ये. तर तुम्ही म्हणाल की शिळी भाजी आता ही गरम करते का? तर नाही. काल मी आलू पराठा केला होता. तर आलू पराठ्याचं जे स्टफिंग होतं ते भरपूर शिल्लक राहिलं होतं. म्हणजे उकडलेल्या बटाट्यामध्ये मी सगळे मसाले, कांदे, आलं, लसूण, त्याच्यानंतर कोथिंबीर वगैरे घालून हे स्टफिंग तयार केलेलं. तर ते जास्तीचं स्टफिंग उरलं होतं तर मी तसंच ते फ्रीजमध्ये ठेवलं आणि मग म्हटलं आता ही जी भाजी आहे याला फोडणी देऊया आणि मस्तपैकी गरमागरम भाजी चपातीसोबत मुलांना खायला देऊया. तर इथे मी फोडणी देते. तर यामध्ये मला काहीच घालायची गरज नाहीये. फक्त मी तेलामध्ये मोहरी आणि जिरं घातलेलं आहे. छान तडतडलं की त्यामध्ये नावापुरतं थोडंसं तिखट घालणार आहे आणि त्यामध्येच ही भाजी परतणार आहे. झटपट ही भाजी तयार होऊन जाईल. जास्त काही मला आता भाजी करण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार नाहीत. तर आज ही झटपट भाजी बटाट्याची अशा पद्धतीने मी तयार केलेली आहे. तर आजच्या स्वयंपाकामध्ये बटाट्याची भाजी, चपाती आणि मिक्स डाळ करणार आहे. मिक्स डाळीची आमटी. तर हा साधा सिंपल आजचा माझा स्वयंपाक आहे.
बरं, मला 10वीच्या आणि 12वीच्या रिझल्टबद्दल बोलायचं आहे. खूप छान असे मार्क्स मिळालेले आहेत 10वीच्या आणि 12वीच्या मुलांना. तर असं मला असं वाटतं, की हल्लीची मुलं ना आपल्या करिअरविषयी देखील तितकेच अलर्ट आहेत आणि हे देखील मान्य करावं असं वाटतं, की हल्लीची पिढी मोबाईल आणि सोशल मीडियाकडे तितकीच आकर्षिली देखील जाते. पण आपला हा जर रिझल्ट आपण ज्यावेळेस बघतो मुलांचा आणि त्यावेळेस असं वाटतं, की नाही खरंच मुलं अलर्ट आहेत त्यांच्या भविष्याविषयी. बरं, ज्या मुलांना कमी मार्क्स मिळालेले आहेत, तर त्यांना एवढंच मला सांगायचं आहे, हे पर्सेंटेज म्हणजे काही तुमचं करिअर ठरवणारे नाहीयेत, तर ते एक जस्ट नंबर आहे. त्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये काय करायचंय ते गोल एक तुम्ही निश्चित करा आणि त्या दिशेने जिद्दीने वाटचाल करा. मला माहिती आहे, की हे सगळं तुम्हाला साध्य करत असताना, आपल्याला साध्य करत असताना खूप संकट येतील. आपण पडू, झडू, पण आपल्यालाच पुन्हा तिथे उभं राहायचं आहे आणि आपल्यालाच पुढे जायचं आहे. तर अशा पद्धतीने ना आपले आई-वडील, आजी-आजोबा आपल्याच घरातली माणसं आपल्याला सांगणार आहेत, व्यवस्थित गाईडन्स करणार आहेत, टीचर आहेत, शिक्षक, गुरु आहेत. तर तेच आपल्याला पुढे नेण्याचा मार्ग सांगणार आहेत. त्याच्यामुळे ना त्यांच्यावर चिडू नका. त्यांना समजून घ्या, ते तुम्हाला समजून घेत आहेत. घरातलीच माणसं असतात जे तुम्हाला सपोर्ट करणारे आहेत आणि बाहेरची जी माणसं आहेत त्यांना काही पडलेलं नसतं. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या घरातल्यांना समजून घ्या आणि त्यानुसार आपल्या भविष्याची वाटचाल करा. तर पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर इथे मी गव्हाचं पीठ मळून घेतलं होतं आणि गरमागरम आता चपाती बनवून तयार झालेली आहे. तर सगळ्या चपात्या मी एकसाथ बनवून घेणार आहे आणि आता मुलाला लागलेली आहे भूक, कारण की जवळपास सकाळचे आता ना इथे 9:30 होऊन गेलेले, 9:45 होत आलेले आहेत आणि आता त्याला नाश्ता द्यायचा आहे. तर आज लहान्याला नाश्त्याला मी चहा चपातीच देणार आहे आणि मी सुद्धा चहा चपातीचाच नाश्ता करणार आहे. तर इथे ना लहान्याला तूप लावून जी चपाती गरमागरम केलेली असते तर ती त्याला फार आवडते चहासोबत खायला. तर त्याला इथे तूप लावलंय चपातीला आणि त्याचा आज नाश्ता चहा चपाती हा असणार आहे. तर रोज काही तो चहा चपाती खात नाही, कधीतरी खातो, आवडीने खातो आणि मला देखील कधीतरी चहा चपाती खायला फार आवडतं. बरेच जण असं म्हणतात की चहा चपाती खाऊ नये, ॲसिडिटी वगैरे होते. तर ते देखील कारण बरोबर असेल. पण सुरुवातीला आपण जर थोडंसं मागे काही वर्ष जर गेलो तर सुरुवातीच्या काळामध्ये ना हे चहा, बटर, त्याच्यानंतर टोस्ट, त्याच्यानंतर बिस्किट वगैरे असले काही प्रकार नसायचे. तर आपले आज्या वगैरे ज्या होत्या ना, तर नाश्त्याला चहा, चपाती असाच नाश्ता असायचा. गरमागरम चहा, चपाती खाल्ली की भूक देखील पटकन लागायची नाही आणि हेल्दी असा नाश्ता होता. तर मला असं वाटतं कंपॅरिझन जर आपण केलं तर हा जो आपण चहासोबत टोस्ट, बटर असं कधी खातो किंवा बिस्किट वगैरे खातो, तर त्यापेक्षा मला असं वाटतं चहा, चपाती त्याच्यापेक्षा खूप चांगला असा नाश्ता आहे. तर आज मी तो नाश्ता करणार आहे. इथे चपाती वगैरे सगळं झालं बनवून माझं आणि इथे हे जे पीठ वगैरे सांडलं होतं, तर हे थोडंसं मी क्लीन करून घेते. तर आज मी हा ब्लॅक टी न घेता माझ्यासाठी स्पेशली 1 कप दुधाचा चहा करणार आहे आणि त्यासोबत चहा चपातीचा आस्वाद घेणार आहे. खूप दिवसांनी असं काही खावंसं वाटलं ना, तर जरा व्यवस्थितच असं करून खावंसं प्यावंसं वाटतं. तर इथे ना मी चहा केलेला आहे आणि चहा काही मला असा एकदम पूर्ण कपच लागतो असं काही नाही. अर्धा कप किंवा पाऊण कप जरी असला तरी पुरेसा होऊन जातो. तर हा 1 कप झालेला आहे. तर आता मी माझा नाश्ता करून घेते. कारण की भूक तर लागलेली आहे. सकाळची कामं बऱ्यापैकी झाली, नाश्ता करून घेतला आणि आता इथे लादी वगैरे पुसून घेते. लादी वगैरे पुसून झाल्यानंतर हे जे साड्या वगैरे आहेत तर त्याचं काय करायचं, तर आज वेळ भेटला तर मी आज हे सगळं शिवायला टाकणार आहे. लादी वगैरे पुसली ना की मस्त छान वाटतं, घर प्रसन्न वाटतं, स्वच्छ, साफ, सुंदर असं वाटायला लागतं. इथे सगळी मी लादी पुसून घेतली. 2 बेडरूम, हॉल, किचन आता सगळं झालेलं आहे क्लिनिंगचं माझं काम. आणि त्याआधी ना इथे सोफ्यावरती ही स्कूल बॅग दिसत असेल तर त्याच्यामध्ये ना 7th स्टँडर्डची पुस्तकं आहेत. तर माझ्याच बिल्डिंगमध्ये एक मुलगा आहे 7th फ्लोअरवरती. तर त्याला मी नेहमी माझ्या मुलाची पुस्तकं देत असते. तर त्याच्या मम्मीला मी कॉल केला होता सकाळीच आणि सांगितलं की हे पुस्तकं काढून ठेवलेत, हवे असतील तर घेऊन जा. तर तोच मुलगा आलाय, दारामध्ये उभा आहे. तर मग निलयला म्हटलं की हे पुस्तकं व्यवस्थित चेक कर आणि ही बॅगेसकट त्याला देऊन टाक. कारण की बरीचशी मुलं ना पुस्तकासोबत बॅग देखील त्यांना वापरायला होते आणि ही त्याच शाळेची बॅग आहे. तर म्हटलं चला पुस्तकं देतोय तर ही बॅग पण अशीच पडून आहे, तर ही बॅग देखील त्याला देऊन टाकते. तर हेच पुस्तकं देत असताना त्याच्याशी गप्पा मारते आणि त्याला विचारते की किती मार्क्स मिळाले वगैरे, कसा अभ्यास केला. तर हे माझं बोलणं चाललंय आणि आमच्या दोघांचं बोलणं ऐकत हा आमचा निलय ऐकतोय. तर पर्सेंटेज वाईज मी त्याला विचारत होते तर आमचा निलय लगेच पळवाट शोधतोय.
तर काम वगैरे भरपूर केलं, 1-2 फोन झाले माझे आणि मस्तपैकी इथे यांनी चिक्कू आणले होते. तर मस्त मोठे-मोठे असे चिक्कू होते. तर म्हटलं की चला दिवसभरातून ना एक तरी फळ आपण महिलांनी खाल्लं पाहिजे. महिला असू दे किंवा आपल्या घरातले कोणत्याही एजचे फॅमिली मेंबर असू दे. हे जे आपले सीझनमध्ये जे मिळणारे फळं आहेत ना, ते आपण खाल्लीच पाहिजे. तर इथे ना मी चिकू खातीये. मस्तपैकी चिकूमध्ये खूप सारं लोह आणि कॅल्शियम वगैरे आहे, फायबर आहे. तर मस्तपैकी मी इथे चिकूचा आनंद घेतीये. मस्तपैकी खिडकीमध्ये पक्षी आहेत. त्या पक्ष्यांना बघून चिकू खाण्याचं माझं काम चाललंय. मुलांना देखील दिलाय मी खायला. तर इथे ना सगळं माझं आवरलं आणि आता कपडे सुकायचे राहिलेत, घालायचे. तर म्हटलं की चला ते पण एकदा काम उरकून घेते. ते एकदा उरकलं की सगळं काम होऊन जातं आणि निवांत असं बसायला मिळतं. बाकीची कामं करायला आपण रिकामे होऊन जातो. तर इकडे कपडे सुकत घालता-घालता माझे मिस्टर देखील मला मदत करतायत. कारण की सकाळी ना अंथरुणं देखील धुतले होते आणि बेडशीट वगैरे ते ते सगळं सुकत घालण्याचं काम त्यांचं आहे. तर ते सुकत घालतायत आणि सुकत घालता-घालता आमच्या गप्पा देखील चाललेल्या आहेत. त्यांना सांगते की कॅमेऱ्यासमोर येऊ नका आणि ते ना कॅमेऱ्यासमोरच येऊन उभे राहतायत. तर थट्टा मस्करी चाललेली आहे आमच्या दोघांची. तर आज मला जायचं होतं म्हणजे काल आम्ही जे खरेदी करून आलो तर त्यावेळेस ना नवरी मुलीसाठी म्हणजे आमच्या नवरीबाईसाठी आम्ही चप्पल देखील घेतली. तर ब्रायडल कलेक्शनमधून तुम्हाला मी नक्कीच ते दाखवते आणि सोबतच माझी देखील खरेदी केली. तर आता माझी काय खरेदी होती, तर मला माझ्या मिस्टरने सांगितलं होतं, "बघ हा तुला एक गोल्डन चान्स आहे आणि त्याच्यामध्ये जर तुला आवडत असेल तर तू तुझ्या मनासारखी शॉपिंग तुझ्यासाठी तू करू शकतेस." आणि मग इतका गोल्डन चान्स जर मला माझ्या मिस्टरांनी दिला असेल तर तो मी थोडीच सोडणार होते. तर मग मी आणि माझ्या भाचीसाठी म्हणजे होणाऱ्या नवरीला तर आम्ही दोघींनी चप्पल खरेदी केल्या. तर हे बघा हे कल्याण शिवाजी चौकामध्ये पादुका एनेक्स म्हणून दुकान आहे. तर तिकडनं आम्ही चप्पल खरेदी केल्या. तर ही आहे नवरीची चप्पल. तर अशा पद्धतीची चप्पल घेतली. तर तिथे ना स्टोन वर्कवाल्या देखील ब्रायडल चप्पल होत्या. पण तिला ना जास्त हेवी स्टोन वर्क असं नको होतं. तिला अशी चप्पल हवी होती की जी सगळ्याच कपड्यांवर वापरते. जसं की साडी, जीन्स, ड्रेस वगैरे. आणि हे जे इलास्टिक आहे ना ते नंतर आम्ही लावून घेतलेलं आहे. तर त्या कंपनीकडे आम्ही म्हणजे त्याच पादुका एनेक्सवाल्यांनी दिलं आणि हे त्यांच्याकडनं लावून घेतलेलं आहे. तर अशी आहे सिंपल चप्पल आणि या चप्पलची किंमत 1799 म्हणजेच ₹1800 इतकी आहे. आणि चप्पल छान आहे, हलकी-फुलकी आहे, हेवी वगैरे अजिबात नाहीये. सिंपल आणि डिसेंट अशी तिला सिलेक्ट केलेली आहे ही चप्पल आणि तिला देखील आवडली. तर ही बघा ही चप्पल अशा पद्धतीची आहे. साडीवर देखील छान दिसेल आणि ड्रेस, जीन्सवर देखील. तर अशा पद्धतीने तिला ही चप्पल हवी होती. तर आता मी खरेदी केलेली चप्पल देखील तुम्हाला दाखवते माझ्यासाठी. तर ही आहे मी खरेदी केलेली चप्पल. तर अशा पद्धतीची चप्पल मला आवडली. थोडीशी हील आहे आणि जी साडीवर देखील छान अशी डिसेंट दिसेल. तर मला साडीवर वापरण्यासाठी चप्पल हवी होती. साडीवर, ड्रेसवर वापरण्यासाठी सिंपल आणि डिसेंट अशी चप्पल आहे. हलकी-फुलकी आहे आणि थोडंसं हील आहे जे आपण सहजपणे कॅरी करू शकतो. तर या चप्पलची किंमत देखील तुम्हाला सांगणार आहे. तर ₹1400 या चप्पलची किंमत आहे. तर माझी भाची, माझी नणंद आणि मी आम्ही तिघींनी थोड्याशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये चप्पल खरेदी केल्या. तर इतका गोल्डन चान्स मी काही जाऊ दिला नाही. मी देखील माझ्यासाठी खरेदी केली आणि हे सांगत असताना माझे मिस्टर हे देखील मला म्हणाले, "इथून पुढे 5 वर्ष तू आता काहीच मागायचं नाही." तर म्हटलं, "ठीक आहे, चप्पल तर आधी खरेदी करून घेऊया, त्याच्यानंतर पुढचं पुढे बघूया." तर 1399 ही याची प्राईज दिसत असेल तुम्हाला. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. आजचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.